लोणच्याच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार तो म्हणजे छान मस्त चटकदार असं हिरव्या मिरचीचं लोणचं. बघायला गेलं ना तर अगदी फक्त साधारण 15 मिनिटाची याची कृती असते, आपलं लोणचं तयार होतं. पण आता जर एखाद्या वेळेस आपण कसं म्हणतो घाई गडबडीने किंवा अजाणतेपणे आपल्याकडून एखादी चूक झाली तर अगदी 4थ्या-5व्या दिवशीच हे लोणचं खराब होतं. तसं होऊ नये याच्यासाठी मिरची निवडण्यापासून ते हे मिरचीचं तयार केलेलं लोणचं अगदी शेवटच्या घासापर्यंत टिकावं याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठीच्या मोजक्या पण परिणामकारक टिप्स मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपण काय करणार आहोत माहिती आहे का, वेळ वाचण्यासाठी मिरच्या कट करायच्या अगोदर इथं मी याचं तेल तयार करून घेते. त्यासाठी एक तडका पॅन घेतलेला आहे. मेजरिंगचे जे स्पून असतात त्या स्पूनने इथे मी 8 टेबलस्पून तेल घेत आहे. आपलं तेल हलकं असं गरम झालेलं आहे. यामध्ये इथं मी पाव टीस्पून हिंग टाकते आणि त्याच्या निम्मी हळद. तर गॅस बंद करून घेते आणि हे तेल आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आपल्याला हे तेल अजिबातही गरम नकोय, हलकं सोमट वगैरे तसला काही प्रकार करायचा नाहीये. आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. त्यामुळेच मी काय केले, हे तेल अगोदरच गरम करून घेतलेले, जेणेकरून आपली इतर प्रोसेस होईपर्यंत तेल पूर्णपणे थंड होईल. आता हे मी बाजूला ठेवून देते. आता इथं आपण एक पॅन घेतलेला आहे. 1 टेबलस्पून जिरं, 1.5 टेबलस्पून धणे, 1.5 टेबलस्पून मोहरी, 1 टेबलस्पून बडीशेप आणि इथं तुम्ही बघू शकता हा 1/4 टीस्पून आहे, त्याच्यासुद्धा निम्मे आपण इथं हे मेथीचे दाणे घेतलेले. आणि या सगळ्यांसोबतच आणखीन एक पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तो म्हणजे हे मीठ. तर इथं मी 1.5 टेबलस्पून हे मीठ घेतलेलं आहे आणि हे आपण सगळं एकत्रच भाजून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर तर याच्यामध्ये आपण जी मोहरी, धणे, जिरं, बडीशेप वापरली आहे ना, ती भाजून घेण्याचं कारण म्हणजे हलकं असं भाजल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो जास्त चांगल्या पद्धतीनं उभारून येतो. शिवाय लोणचं टिकण्यासाठी पण मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. तर मीठ आपल्या या लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आणि सोबतच बऱ्याचदा असं पण असतं ना की आपण जेव्हा एखादा मीठ पुडा आणतो तर थोडंसं मीठ ओलसर अशा पद्धतीचं पण लागतं एखादं मीठ. तर तशाच पद्धतीनं त्या मिठामुळे आपलं हे लोणचं खराब होऊ नये, त्यामुळे त्याला सुद्धा अशा पद्धतीनं हलकं असं भाजून घेतलं म्हणजे लोणचं व्यवस्थित टिकतं. साधारण एक 2 मिनिट आपल्याला हे असे हलवून घ्यायचे. लगेचच याचा जो सुगंध आहे किंवा जो फ्लेवर आहे ना तो आपल्याला जाणवायला सुरुवात होते. हे ज्यावेळेस आपण मिक्सरला फिरवतो ना तर त्यावेळेस हे खूप जास्त बारीक पावडर करायची नाही, हलकी अशी थोडीफार खरबडीतच असली पाहिजे. हाताला गरम लागते. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा थोड्या वेळ आपण हे हलवून घेऊया. थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्याला ज्या पद्धतीचं हवं होतं ना तशा पद्धतीचा आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर मी जो हा अगारोचा ब्लेंडर वापरते की नाही, अतिशय परफेक्ट आहे. जे आपण असे ड्राय स्पाइसेस किंवा ड्राय इन्ग्रेडियंट जेव्हा आपल्याला असे मिक्स करायचे असतात किंवा बारीक करायचे असतात त्यावेळेस. तर इथे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं सगळं एकदम जास्तही बारीक केलेलं नाही आहे किंवा मोठंही ठेवलेलं नाही आहे. ओबडधोबड अशा पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं. आता रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे हिरव्या मिरच्या आणि लिंबू. तर इथं आपण आहे ना ह्या 125 ग्रॅम म्हणजे किती, पाव किलोच्या निम्म्या 125 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या मी 2 तासांपूर्वीच स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत. अगोदर निथळायला ठेवल्या, नंतर सुती कपड्याने कोरड्या करून फॅन खाली ठेवल्या, म्हणजे ओलं राहिलं हा कुठेच प्रश्न निर्माण व्हायला नको. तर त्यामुळे पूर्णपणे या मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि देठ काढलेली नव्हती. आता मी देठ काढणार आहे. देठ काढल्यावर काय होतं बऱ्याचदा हितला हा जो भाग आहे ना आपण देठ काढलेल्याचा, हे देठ काढल्यानंतर पाण्याने धुत असताना ह्याच्या आतमध्ये पाणी जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे तो चान्सच घ्यायचा नाही. ह्याची आता आपण देठ काढून घेऊयात. आणि आणखीन एक गोष्ट ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाव किलो हिरव्या मिरच्या घेताना तर त्यावेळेस तुम्हाला 2 मध्यम आकाराची लिंब लागतात. पण इथं आपण 125 ग्रॅम घेतलेला आहे तर त्यामुळे 1 मध्यम हे लिंबू घेतलेलं आहे. आता ही मिरची
तुम्ही एकतर एकदम छोट्या 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 आकारामध्ये सुद्धा कट करू शकता किंवा एका मिरचीचे 3 तुकडे सुद्धा करू शकता किंवा मी अशा पद्धतीनं याला मधनं काप देणार आहे तशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही ते करू शकता. हे अशा पद्धतीनं चिरली तरीही चालेल. आता हा जो तुकडा आहे ना तो खाण्यासाठी कम्फर्टेबल आहे म्हणजे आपण खाऊ शकतो. तर ही थोडीशी मोठी मला वाटते तर असं मी थोडंसं मध्यम साईजच्या या कट करून घेते म्हणजे आपल्याला खायला पण त्या छान वाटाव्यात. तर मी चाकू बाजूला ठेवला कारण की चाकूनं कट करणं थोडंसं जास्त गैरसोयीचं जाते. अशा पद्धतीनं कात्री जर घेतली तर ते पटकन काम होऊन जाते. सगळ्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत आणि मिरची चिरल्यानंतर हे जे लिंबू आहे ना हे असं असं थोडंसं करायचं म्हणजे जो काही रस आहे ना तो सगळा रिलीज होतो. आता या बाउलमध्ये ह्या मिरच्या अगोदर टाकून घेऊयात आणि हे जे लिंबू आहे ना ते पिळताना त्याच्या बिया वरतीच राहाव्यात याच्यासाठी इथं मी ही गाळणी घेतलेली आहे. संपूर्ण लिंबू छान असं पिळून घ्यायचं आहे. अजिबात त्याच्यामध्ये रस शिल्लक ठेवायचा नाही आहे. आणि आता मगाशी आपण तयार केलेला हा मसाला छान दिसतंय ना. आणखीन छान दिसणार आहे. 2 मिनिट थांबा. हे जे तेल आहे ना एकदा हात घालून बघायचा. हात म्हणजे एक बोट घालून बघायचा आणि बोट घातल्यानंतर एक 2 सेकंड बोट त्याच्यातच धरून ठेवायचं. 2 सेकंड बोट धरल्यानंतर सुद्धा जर आपल्याला कुठल्याही प्रकारची ऊब लागत नसेल ना त्याच वेळेस हे तेल आपल्याला या मिरचीमध्ये टाकायचं. अशा पद्धतीनं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे आणि बघताच खावंसं वाटतंय ना. मस्तपैकी गरमागरम भाकरी आणि लोणचं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन सुद्धा अप्रतिम असं लागतं. तर बघा आता हे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे पण तुम्ही लगेच आत्ता ह्याला जर खायला घेतलं ना तर अर्थातच मिरची कच्ची आहे त्यामुळे ते चविष्ट लागणार नाही. कमीत कमी तुम्हाला 4 दिवस तरी याला मुरण्यासाठी ठेवायचे आणि मुरायला ठेवत असताना शक्यतो काचेचीच भरणी वापरा आणि ती भरणी देखील आतनं पूर्णपणे कोरडी असावी. ओलसरपणा त्याच्यामध्ये अजिबात असता कामा नये आणि काचेच्या भरणीत ठेवल्यानंतर 4 दिवस सलग म्हणजे इतरही दिवस आपल्याला परत पुढे गेल्यानंतर तसं करायचंच आहे पण सुरुवातीचे 4 दिवस तरी कंपल्सरी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा त्याला खालचं वर वरचं खाली अशा पद्धतीनं हलवून घ्यायचंय. त्यामुळे काय होतं सगळी मिरची व्यवस्थित अशी एकत्रित मुरली जाते. बऱ्याचदा असं होतं ना वरच्या साईडला बुरशी लागते आणि खाली तसंच राहतं. तर तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं करून 2दा आपल्याला हे मिरचीचं लोणचं हलवत राहायचं आहे. 4 दिवसानंतर तुम्ही याला खायला सुरुवात करू शकता. तिथून पुढेही 5-6 दिवस याला हलवत राहायचं म्हणजे खराब होणार नाही आणि व्यवस्थित असं ते मुरलं जाईल. चला तर मग मी अशी आशा करते की तुम्हाला हे लोणचं अगदी व्यवस्थितपणे समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्की त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.